झालं. पण पुढे होता होता या छंदाने एक वेगळं स्वरूप दिलं. मी काही एड्स पेशंटना भेटलो, ज्यांना एड्स झालेला आहे, त्यांच्या मी सिग्नेचर्स घेतल्या आणि अभ्यास करायला सुरुवात केली. त्या डॉक्टर्स नावं सांगू शकत नाही मी, त्यांच्या मी लोकप्रिय लिहिलेलं पण होतं, फक्त नावं दिलेली नव्हती, फक्त अशा हे दिली होती की डॉक्टर देखील कन्फ्यूज होता. आज एड्स झालेले माणसं डिप्रेस होत आहेत, त्यांना कुठेतरी त्यांच्या स्वाक्षर सुधारण्याचा मी प्रयत्न केला. आणि मग अशी गांधीजीबद्दल तुम्ही बोलला होता, तर गांधीजी बोलले की माझं अक्षर सुधारलं नाही. यामध्ये खूप सायकोलॉजी आहे, नीट विचार करा. महात्मा गांधी व्यवस्थित शांत दिसायचे, पण त्यांची आतली आंदोलनं, त्यांच्या मुलाचा तो हरिरामचा स्वभाव आणि घरातला ते कलह त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही, आणि ते उतरलं फक्त त्यांच्या हस्ताक्षरात, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की डिप्रेशन आलं तर सही बदलते का, किंवा सही बदलली तर माणसाचा स्वभाव बदलतो? मी एक कन्सेप्ट, पहिली गोष्ट की डिप्रेशन आल्यानंतर, आता समजा तुम्ही एक चेकवर सही करता आहात आणि पटकन अशी बातमी येते, अनवॉन्टेड बातमी, दुःख, आणि तुम्ही सही करता, तुमचा हात थरथर कापतो. सायकोलॉजिकल आहे हा परिणाम, तुमच्या संपूर्ण ह्युमन बॉडीवरती होतो. आता मी दुसरी कन्सेप्ट मांडली या तरुण पिढीला की तुम्ही कुठे एवढं तुमच्याकडे शिकलेले तुम्ही आहात, पण तुम्ही त्या ॲप्लिकेशन सही अशी गचमीट केली तर जो माणूस ऑथॉरिटी असते तो ॲप्लिकेशन बघताना तुमची स्वाक्षरी देखील बघतो आणि तिथे थबकतो. हे काय? हा माणूस मला सूट होईल का? आज इतकं प्रगत झालेलं आहे, तर त्या मुलांनी स्वाक्षरी बदलली किंवा वेगळीच केली तर निश्चित होतं. आता मी दुसरं उलटं विधान केलं की तुम्ही म्हणाला की स्वाक्षरी टेन्शननी काही बदलते, मग मी म्हटलं तुम्ही स्वाक्षरी बदला, तुमचं लाईफस्टाईल बदलण्याची शक्यता आहे. ह्याच्यावरही माझा प्रश्न आहे की डॉक्टर नीतू मांडकेंच्या वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या तुम्ही बघितल्या आहेत? मी बघितलेल्या माझ्याकडे आहेत, आणि अशोक मांडके म्हणून त्यांची ए, हा वेगळा ए आहे त्यांचा, तो 48चा बघितला मी. 67ची एक स्वाक्षरी बघितली, ती परत बदललेली आहे. आणि नीतू मांडके जी लेटेस्ट स्वाक्षरी आहे ती जबरदस्त ॲम्बिशियस आहे, त्याला जबरदस्त अप्स आहेत, आणि ती वरच्या डिग्रीला जाते कम्प्लीट. आपण म्हणतो बिग ड्रीम्स बघाव्यात, पण बिग एफर्ट्स देखील हवेत. बिगेस्ट एफर्ट्स त्या माणसाकडे होते, हे तुम्हाला आता मान्य करावंच लागेल. ती सही जबरदस्त वरती गेली आहे, पण दुर्दैवाने ती थोडी एका क्षणी खाली आली मला जाणवलेली आहे. आता अर्थात त्यावेळेला मी भेटू शकलो नाही का मला माहीत नाही, पण त्यावेळेला माझ्याकडे कन्सेप्ट नव्हती की आपण काही बदलू शकू. पण ती ग्रेसफुल स्वाक्षरी नीतू मांडकेंची अत्यंत. तिन्ही स्वाक्षरी बघा, तुम्ही जवळचे आहात, त्याच्या पुस्तकामध्ये एक त्या कवितेवर सहींनी हा माणूस व्हेरिएशन हे माणसाकडे खूप होतं. आणि आपण सगळ्यांनी विचारलं की हा माणूस अत्यंत मोकळ्या मनाचा वगैरे, पण तो माझ्या मते अत्यंत आतमध्ये ज्या प्लॅनिंग धुमसत असणार, कुठली तरी वेगवेगळी प्लॅनिंग्स, वेगवेगळ्या उड्या की तो सांगू शकत नाही, कारण ती निरी अशी स्वाक्षरी गोल होऊन आलेली आहे. कधीही स्वाक्षरी भोवती वलय काढणारा माणूस कोशामध्ये असतो. सचिन तेंडुलकर बघा, सेम थिंग आहे, गोल आहे असा, आणि त्यात ती पहिलं अक्षर आहे आणि ते बाहेर पडलेलं आहे. नीतू मांडकेंचं देखील ती एक छोटी स्वाक्षरी मी अशी बघितल्यानंतर मला ते जाणवलं, प्रकर्षाने जाणवलं. आणि आत्ता दुसरी बघितल्यानंतर मला डेफिनेटली जाणवलं की बिग ड्रीम्स अँड बिगेस्ट एफर्ट्स करणारा हा माणूस होता. की इतके बिगेस्ट होते की कदाचित बिगेस्ट त्याला आपल्या या ह्युमन बॉडीला सहन झाले नसतील कदाचित, असाही अंदाज बांधण्याची शक्यता होऊ शकते. ह्याच्यातली जी त्यांची पहिली शाळेत असतानाची किंवा कॉलेज मध्ये असताना जी स्वाक्षरी होती ती तुम्ही जर बघितलं असेल तर ती पूर्ण सरळ होती, खाली अंडर होती आणि मग हळू होती. दुसरं मी उदाहरण तुम्हाला देतो. बाळासाहेब ठाकरेंना कार्टुनिस्ट असताना तुमची स्वाक्षरी बघा रे असा होता, पण राजकारणात आल्यानंतर रे असा व्हायला लागला. बघा तुम्ही, फॅक्ट तुमचा त्याच्यावरती इफेक्ट हा पडतो. मी माझ्याकडे अशा अनेक आले, आमचे बोधनकर मित्र चित्रकार आहेत, ते मला बोलले सतीश मला काही बदलावं असं वाटतंय. म्हणून मी बघतो, आणि मी त्यांच्या सायकलीत 3 डॉट्स द्यायला सुरुवात केली. म्हटलं डू इट, समथिंग विल हॅपन. आणि बोधनकरांनी कार्टूनचा चिक्का कम्प्लीट पुसवून टाकला. आता तो एक वेगळ्याच टाईपचे चित्रकार म्हणून दिसत आहेत लोकांना, कारण व्हेरिएशन त्या माणसाकडे प्रचंड एफर्ट्स आहेत त्याच्याकडे. मला आणखी एक प्रश्न आहे की आपण आता लहान मुलांवर बोलतोय, तर आईवडिलांनी लहान मुलांची स्वाक्षरी कशी असावी याच्यावर काही तुम्ही भाष्य करू शकाल? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हा शोध असतो.
मला एक नेहमी तत्व आहे, तुमचा मुलगा काय करतो हे विचारू नका, दप्तर उघडा आणि वहीचं मागचं पान बघा, तुम्हाला अख्ख्या मुलं चित्र असेल तुमच्या. कारण त्या गिरवलं दिसतं आपलं नाव काय असेल ते, हे गिरवलं नसतं, त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध असतो असं माझं मत आहे. आता कितपत सत्य पण साधारणतः 18 नंतर माणसाची सही फायनलाइज होते. 18 ते 22 मध्ये. 10वीला बसत तेव्हा तुम्ही फायनलाइज नसते, त्याला आपण त्या सर्टिफिकेट केली म्हणून ती मजबूरी त्याला पुढे सरकावी लागते. हा प्रकार आहे तो. त्यामुळेच मी माझी स्वाक्षरी त्यांना दाखवली नाही बरं का. नाही, अनेक लोक आपले प्रवीण डोणे स्वाक्षरी करायला सध्या बघू नको, कारण तो कधी कधी गडबड करतो कधी कधी, पण मी करू देत नाही त्याला, अशी असं करतो म्हटलं. हे होतं असं म्हणजे. आता आता पूर्वी जेव्हा पेनं पुढे फाउंटन पेन होतो, आता बॉल पेन आहे, स्केच पेन आहे, एक वाढलेलं आहे. कारण माणसं साधं तुम्हाला उदाहरण देतो, कारण मी अझीम प्रेमजींना भेटलो होतो. म्हटलं सर तुमची मला स्वाक्षरी हवी आहे. बिचं बसवलं. त्या माणसाने डायरीच्या वरच्या कोपऱ्यातनं बारीक स्वाक्षरी घेऊन पूर्ण पान मोकळं सोडलं. का? आय विल नॉट वेस्ट इट. मी वेस्ट करणार, मला कोपरा माझ्या मालकी तिथेच मी सही करणार. ही एक दूरदृष्टी असते आपल्याला, एक वेगळं असते. आणि एक माणूस आपण म्हणतो, एक नट आहे, नाव सांगत नाही, मी चेकवर स्वाक्षरी करत नाही म्हणे, मी नाही करत ही. पण ठीक आहे, कुठली ती करा, त्यांच्या स्ट्रोक्सवरच दिसतं आपल्याला. सचिनची स्वाक्षरी बघा, बरं व्यवस्थित आहे, पण तो केवर अडखळतो, के असा गिरल्यावर होतो, टू बी ऑर नॉट टू बी. फक्त डॉन ब्रॅडमन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या जबरदस्त आहेत, नीट बघायला पाहिलं तुम्ही तर. ब्रॅडमनच्याला फ्लो जबरदस्त आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काही माणसं माझ्याकडे येतात की फ्लो, एक शैलेश भागवत म्हणून मित्र आहे माझा, सवाईमध्येचा कार्यक्रम झाला होता, तर शैलेश जे आला, सतीश माझ्याकडे, काय ते 5-7 वर्षापूर्वी गोष्ट, टी व्हीवर कार्यक्रम झाला होता, काहीतरी कर माझ्यासाठी. मग शैलेश करतो, कदाचित तुला ब्लड प्रेशर व्हायची शक्यता होईल वर्कलोडमुळे, चालेल का? चालेल. आणि त्याची त्यावेळी मी बदलून दिली थोडी, आणि खूप इफेक्ट पडला. ब्लड प्रेशर झालेलं नाही त्याला, पण खूप इफेक्ट पडला त्याच्यावर तिथं. तर माझं म्हणणं काय की तुम्ही जेव्हा हेअरस्टाईल बदलता, शूज बदलता, तुमचं ड्रेस बदलता, एक वेगळा ग्रेसफुल तुम्ही होता, तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. मग व्हाय यू नॉट चेंज युअर सिग्नेचर, असा माझा मुद्दा आहे, तरुण पिढीला आहे. तर परिपूर्ण व्हायचं तर पूर्ण परिपूर्ण व्हा, अर्धवट परिपूर्ण होऊ नका, हा माझा सल्ला आहे त्यांना. अतिशय उत्तम मार्गदर्शन याच्यातून मिळालं. डॉक्टर मांडके यांच्या मातोश्रींनी सांगितलं की नीतू मांडके यांचं अक्षर अतिशय उत्तम होतं, पण विठ्ठल भाऊंच्या मातोश्रींनी सांगितलं नाही की त्यांचं अक्षर कसं होतं लहानपणी. त्यांचं अक्षर पण उत्तमच आहे, लहानपणापासून एकच झालं. त्यांचं अक्षर मोठं आहे. डोंबिवली ते आले होते, त्यांनी मला लिहिलं होतं, त्यांना मी प्रगतीची व्याख्या विचारली, सर प्रगती व्याख्या काय? त्यांनी प्रगतीची व्याख्या केली होती. प्रगतीची व्याख्या अशी आहे, एक पाऊल पुढे. क्या बात आहे ना, एक पाऊल पुढे, ही प्रगतीची व्याख्या आहे. विठ्ठल भाऊन आम्हाला सांगायचं आहे, आईकडनं आम्हाला खूप गोष्टी कळल्या आता तुमच्याबद्दल. तुम्ही नव्हतात म्हणून मी फक्त सांगतोय की मी एकच गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, जी आत्ताच आईने सांगितलं तुमच्या, की शाळेत असताना तुम्ही खूप मार खायचात म्हणून मित्रांकडनं. खरं आहे का हे? नाही, तो त्याच्यावरनं सांगतोय, तो सगळ्यांना मारणाऱ्यात पुढे होता, कारण त्याच्या मिशनवरनं ते लक्षात येतं. म्हणजे यांनी हस्ताक्षराचे स्ट्रोक सांगितले, त्याच्या मिशीच्या स्ट्रोकवरनं कळतंय ते. आपण पुढे जाऊया. शाळेमध्ये ज्याप्रमाणे अक्षर असतं त्याचप्रमाणे शाळेतला आवडीचा दुसरा विषय असतो, किंवा खरं तर शाळेतल्या कुठल्याही मुलाला आवडणारा तास कुठला असेल तर चित्रकलेचा, का ज्यावेळी टेन्शन नसतं मुलांना, म्हणजे कमीत कमी टेन्शन असतं त्या तासाला. चित्रकला, हस्तव्यवसाय या तासांना कधीही मुलांना टेन्शन नसतं. आणि चित्रकला या क्षेत्रातले जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. हे सर्व ज्या गोष्टी आपण निवडलेत ना, या सगळ्या गोष्टी नीतू मांडके यांच्या जवळ होत्या म्हणून निवडल्या. म्हणजे त्यांचं अक्षर उत्तम होतं, त्यामुळे हस्ताक्षर तज्ज्ञ आज आपल्याकडे चर्चा करायला आले. नीतू मांडके यांची चित्रकला ही तितकीच उत्तम होती, आणि म्हणून
त्याच्यावरती बोलण्यासाठी किंवा चित्रकार जो एक प्रसिद्ध आहे, जग प्रसिद्ध असे आदरणीय श्री असं म्हणतात की डॉक्टर नीतू मांडके जर कार्डियक सर्जन झाले नसते तर एक मोठे जागतिक चित्रकार. कीर्तीचे एक चित्रकार झाले असते. म्हणून मी आदरणीय रवीजींना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. जगप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे सानिया घेऊन येईल त्यांना. सानिका पत्की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करील. आणि योगेश शाल श्रीफल अर्पण करून त्यांचं स्वागत करेल. रवी परांजपे यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती आलेल्या आहेत. त्यांना अलकाताई मांडके त्याच जागी येऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करतात. स्वागत आहे रवीजी तुमचं. आणि मला सारखंच म्हणजे की लहान मुलांना नेहमीच विचारलं जातं लहान असताना की तू काय होणार पुढे, तर बऱ्याचशा मुलांचं आवडीचं उत्तर रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर असं असतं, कारण त्याचं एक भयंकर आकर्षण असतं त्या वयामध्ये. तसा जर प्रश्न तुम्हाला विचारला असता तर तुम्ही मी चित्रकार होणार असं सांगितलं असतात का त्यावेळी? त्या काळात तसं कोणी मला फारसं विचारत नव्हतं. क्या बात आहे. पण कोणी विचारलं असतं तर मला थोडासा संभ्रम पडला असता, कारण माझ्यात जी ओढ होती ती 2 कलांच्या बद्दल होती. एक चित्रकलेबद्दल होती, पण त्याहूनही जास्त ओढ संगीताबद्दलची होती. बर. तर त्यामुळे एक काही काळ असा एक संभ्रमावस्थेत माझ्या बाबतीत गेलेला आहे. आणि की चित्रकला करायची का संगीत करायचं. आणि साधारणपणे 10-12 वर्षाचा असतावेळी मी नियतीनेच तो प्रश्न सोडवला माझ्यासाठी. बर. मला ज्याला ब्रॉन्कायटिस म्हणतात असा प्रकार माझ्या बाबतीत घडला. आणि त्यावेळेला मी खरं म्हणजे फ्लूट वादन करत होतो. अरविंदजी गजेंद्र गडकरी इथं बसलेले आहेत, तर कदाचित त्यांच्याकडे नंतर शिकायलाही गेलो असतो मी. पण त्या ब्रॉन्कायटिसमुळे मला फ्लूट वादन अशक्य झालं. आणि 2 वर्ष पुन्हा आता करायचं काय, सुरांचं आकर्षण होतं खूप. हो. आणि मी विचार करत बसलो होतो की काय करावं. आणि नेमक्या अशा वेळेला 14-15 वर्षाचा मी असेन त्यावेळेला माझ्या वडिलांनी जमवलेली काही अतिशय उत्तम चित्रकारांची छापलेली चित्र माझ्या हाती आली. हे सगळे चित्रकार मुंबईत होते आणि अत्यंत नावाजलेले चित्रकार होते. त्याच्यात प्रोफेसर वॉल्टर लँगहॅमर होते. आता ही नावं कोणाला किती माहिती असतील मला माहिती नाही, पण चित्रकलेची आवड असणारे कोणी असतील तर त्यांना नक्की ही नावं माहिती असतील असं वाटतं मला. त्यानंतर चित्रकार प्रगत शिरूर होते. त्यानंतर दीनानाथ दलाल होते. आणखीन द ग गोडसे होते. ह्या चित्रकारांची ती चित्र होती. आणि माझ्या बाबतीत असं घडलं की जी सुरांची आस मला लागलेली होती फ्लूट वादन करत असतावेळी, घराभोवतीचं वातावरण पण संगीताला खूप अनुकूल होतं, तर ती आस माझी त्या चित्राने पूर्ण केली असं काहीतरी माझ्या बाबतीत घडलं. आणि मी ठरवलं की आता
चित्रकलेकडे वळायचं. तत्पूर्वीच्या काळामध्ये ज्या वयात मुलं घराच्या भिंती रेघोट्याने भरत असतात ते सगळं मी केलेलं होतं. आणि माझ्या वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं. आणि जे घरातल्या भिंती सगळ्या भरून झालेल्या पाहिलं त्यांनी. आणि एक दिवशी माझ्याकडे त्यांनी एक स्केचबुक आणून दिलं, पेन्सिल दिली, काही रंगसाहित्य दिलं आणि म्हणाले याच्या पुढची तर चित्र तू भिंतीवरती नाही काढायची, आता तू या पुस्तकात काढायची. आणि तिथून माझा एक चित्रकलेचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वडिलांनीच श्री गणेशा केलं, तुम्हाला खूप मदत माझे केली, वडील पाठिंबा स्वतः दिला. एक उत्तम चित्रकार होते. ते पेशानेच चित्रकार नव्हते, ते शिक्षक होते, शालेय शिक्षक होते. पण चित्रकला हा त्यांचा खूप आवडीचा विषय होता. ते पण स्वतः फ्लूट वाजवायचे चांगलं, संगीताची चांगली जाण होती, कविता करायचे, गाणी लिहायचे, अशी सगळी त्यांची बॅकग्राऊंड होती. आणि शाळेमध्ये गणित, SSCच्या वर्गाचं गणित आणि 5वीच्या वर्गाचं इंग्लिश हे विषय त्यांच्याकडे ते 36 वर्षे शिकवले त्यांनी. अरे बापरे. आईकडनं तुम्हाला कधी विरोध झाला का? चित्रकला म्हणून तुम्ही जेव्हा त्याची निवड केली चित्रकलेची हां. व्यवसाय म्हणून, हां. तेव्हा वडिलांचा तर तुम्हाला सपोर्ट होता, तुम्ही म्हणालातच, पण आईकडनं आईची प्रतिक्रिया काय होती? आई पण माझी चांगल्यापैकी कलाकार होती. ज्याला आपण हँड एम्ब्रॉयडरी म्हणतो तशा बायका सगळ्याच हँड एम्ब्रॉयडरी करतात, नाही असं नाही. पण हँड एम्ब्रॉयडरीमध्ये पोर्ट्रेट, लँडस्केप असे विषय हाताळणं हे त्यावेळच्या स्त्रियांच्यामध्ये खूप अभावाने आढळायचं. आणि त्या बाबतीत माझ्या आईची खूप पारंगतता होती असं म्हणायला हरकत नाही. आणि 15व्या वर्षी तुम्ही जेव्हा ठरवलं की मी आता चित्रकला हा विषय घेऊन त्याच्यात काहीतरी काम करणार आहे, तेव्हा तुम्हाला असं व्यवसाय म्हणून आपण जेव्हा याची निवड करतोय, हां, पुढे आपल्याला फेल्युअर आलं तर काय होऊ शकेल असं काही मनात तेव्हा आलं होतं? त्यावेळेला व्यवसाय करण्याच्या वगैरे काही कल्पना नव्हत्याच. माझ्या वडिलांचं असं एक सांगणं असायचं की किंवा त्यांचं एक धोरण असं होतं की मुलाला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टीमध्ये प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे माझा शाळेतला अभ्यास तसा काही फारसा चांगला होता अशातला भाग नाही, जेमतेम पास व्हायचो. पण चित्रकलेमध्ये माझी जी प्रगती होत होती त्याच्याकडे खूप बारकाईने ते बघायचे. आणखीन त्यांना खूप वाटायचं की हा मुलगा काहीतरी चित्रकलेमध्ये करेल. आणि मला साहजिकच त्यांनी खूप एन्करेजमेंट दिली. कला म्हणजे कलावंत किंवा चित्रकार हे जेव्हा तुम्ही झालात, लहानपणी नॉर्मल कोर्समध्ये खेळ किंवा याचा आवड जास्त असते मुलांमध्ये, तर त्या वयामध्ये म्हणजे ज्या खेळायच्या किंवा बागडायचं वय असतं त्या वयामध्ये तुम्हाला कलेची आवड जास्त होती का क्रीडेची? नाही, खेळ थोडासा खेळलो मी, क्रिकेट वगैरे थोडंसं खेळायचो. पण जास्ती माझा वेळ एक 12व्या वर्षापर्यंत फ्लूट वादनात जायचा, चित्र काढण्यात जायचा. आणि नंतर एक्सक्लुझिव्हली चित्रामध्येच माझा वेळ जायला लागला. म्हणजे लहानपणीच हे लक्षात आलं होतं की तुम्ही या कुठल्या तरी प्रांतामध्ये पुढे जाल किंवा रमाल. माझ्या वडिलांचा एक असा आग्रह असे की तू मात्र शिक्षण घेतलं पाहिजेस, नुसतं चित्रकार होऊन चालणार नाही, शिक्षण घेतलं पाहिजेस. त्यामुळे SSC व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्या अशा ज्या परीक्षा म्हणून असतात ना, त्या परीक्षांच्यामध्ये मला कायम फेल्युअर येत गेलेलं आहे. म्हणजे SSCच्या परीक्षेत नापास, BAच्या परीक्षेत नापास, चित्रकलेची आमची डिप्लोमाची परीक्षा असते त्या परीक्षेत, आता BFA वगैरे झालेलं आहे त्यावेळी ते काही नव्हतं, त्या परीक्षेत पहिल्या झटक्याला काही पास नाही, नापास. फक्त आर्ट टीचर्स कोर्स नावाचा जो त्यावेळेला DTC म्हणायचे त्याच्यात मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो, आणखीन राज्यात दुसरा आलो. परंतु कसं आहे की या परीक्षा पास होण्यावरती कोणाचंही तो पुढं काय होणार मुलगा हे काहीही सांगता येत नाही असं माझं मत आहे. आणि असे जे फेल्युअर्स असतात ना, त्यांनी पण त्या स्वतः मुलांनी पण गांगरून जाऊ नये आणि त्याच्या आईवडिलांनी पण खूप वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे किंवा त्याच्याकडे कुठले दुसरे गुण आहेत त्यांना एन्करेजमेंट दिली पाहिजे. एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन बाळगण्याचाही हा प्रश्न आहे आईवडिलांनी, असं मला निश्चितपणे वाटतं. आणि माझ्या बाबतीत ते सगळं माझ्या वडिलांनी तो दृष्टिकोन बाळगला आणि मला प्रचंड धीर दिला. कधीही मला त्या फेल्युअरचं त्यांनी वैषम्य वाटू दिलं नाही.
त्याची बोच लागू दिली नाही, त्यामुळे अजिबात तुमचा कॉन्फिडन्स कधी नंतर कमी झाला अजिबात नाही नाही, कधी त्याच्यामुळे. कमी झाला नाही त्यामुळे. इथं एक मला डॉक्टर मांडकेंची आठवण सांगावीशी वाटते. रादर 2 आठवणी आहेत. एक अमेरिकेतली आहे. अमेरिकेमध्ये आम्ही एकत्र राहत होतो त्यावेळेला रोज रात्री 10 नंतर ते चित्र काढायला बसायचे. चित्र म्हणजे साधी चित्र नाही तर सर्जरीची चित्र ते काढायचे. काही पुस्तकांमध्ये ती पब्लिश पण झाली आहेत. मला चित्रकलेचा अजिबात गंध नसल्यामुळे मला नेहमीच्या भाषेत तो शिव्या द्यायचा आणि मला सांगायचं तू फक्त पेन्सिलीला टोक करून दे म्हणून. आणि मग मी तिथं त्याच्याबरोबर मला झोप आलेली असायची तरी पण मी त्याच्याबरोबर पेन्सिलीला टोक करत बसायचो, कारण ते चारकोल पेन्सिल वापरायचा तो, त्यामुळे ती लवकर संपायची. तर ती पेन्सिल संपली की दुसऱ्या पेन्सिलीला टोक करून देणे हे माझं काम. त्यानंतर ज्या दिवशी त्यांना म्हणजे निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी ते पुण्यात आले होते, माझ्याकडे आले होते. काही इन्स्ट्रुमेंटची मी ड्रॉइंग्स काढली होती, हँड स्केच होती. परत तोच विषय आला की मला फारसा हे नसल्यामुळे माझ्या काही रेषा अशा सरळ आलेल्या नव्हत्या. मला भरपूर शिव्या देऊन झाल्या त्याच्या, आणि मला म्हटलं तुला सरळ लाईन काढता येत नाही, तू आयुष्यात कधी यशस्वी होणार नाहीस म्हटलं. आणि मला म्हटलं मी तुला आता सरळ लाईन काढून दाखवतो. आणि अक्षरशः त्यांनी पेन हातात घेऊन पट्टी न वापरता जवळजवळ 2 ते 2.5 फुटाची अशी एक सरळ लाईन मला काढून दाखवली की जी मला पट्टी लावूनही काढता आली नसती प्रॉब्लेम. वा, इतकं सुंदर. आणि त्याच्या ॲक्च्युली प्रत्यक्ष चित्रकला मी त्यामुळे मला अत्यंत जवळून बघायला मिळाले. वा. या पेन्सिलीवरनं, पेन्सिलीच्या टोकावरनं मला माझ्या एका गुरुजींची आठवण येते. त्यांचं नाव RB पवार. तर ते माझ्या उच्च चित्रकलेच्या अगदी प्राथमिक अवस्थेत मला बेळगावला भेटले आणि त्यांनी मला पहिली गोष्ट काय शिकवली असेल तर पेन्सिलीला टोक कसं काढायचं. आणि ते म्हणाले पेन्सिलीवर ते तुमचं पेन्सिलीचं टोक आहे ते तुम्हाला सांगते की या माणसाचं पेन्सिलीवरती प्रेम किती आहे. क्या बात आहे. कळलं की नाही. आणि ते मला त्यांनी काढून दाखवली. आजपर्यंत त्यांनी दाखवलेल्या पद्धतीनेच मी माझी पेन्सिल तासत असतो नेहमी. आणि त्या प्रत्येक वेळेला मला RB पवार सरांची आठवण होते. मला आता समाधान वाटते की मला पण म्हणजे प्रेम आहे. नाही पण म्हणजे ती गोष्ट लक्षात ठेवून आयुष्यभर सातत्याने जपणं हे देखील एक वेगळा गुण आहे असं मला वाटतं या ठिकाणी. धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की ह्या सगळ्या ज्या कला आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत यांनी माणसाचं व्यक्तिमत्व फुलत असतं. आज आपल्याकडे चित्रकला या कलेला तितकंसं व्यावसायिक स्तरावरती भारतामध्ये नाही, इतर परदेशात आपण वाचतो की या चित्राला इतके कोटी डॉलर मिळाले, तितके कोटी डॉलर मिळाले. अशी ही परिस्थिती नसताना सुद्धा पुढे जर कोणाची मुलं चित्रकलेमध्ये चांगली आहेत आणि त्यांना पुढे यायचं असेल तर अशा पालकांना आपण काय सांगाल की व्यावसायिकदृष्ट्या हल्ली जग असं आहे की कोण जास्त कमावतो तो मोठा, असं काहीतरी समीकरण झालं. चित्रकलेमध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम असतो असा की तुम्हाला शिक्षण मिळेल पण तुम्हाला शैली मिळायला पाहिजे स्वतःची. ती जर का नसेल तुमच्यापाशी तर तुम्हाला पुढचं काहीच मिळत नाही. ती शैली म्हणजे तुमची ओळख असते आणि ती शैली तुम्हाला मिळणं किंवा न मिळणं यावर खरा म्हणजे माणूस कलावंत बनत असतो, नाहीतर नाही बनत. शैली ज्यांना मिळत नाही ती माणसं कलावंत होत नाहीत. मग कोणाची तरी नक्कल करत राहतात किंवा काही करत राहतात. किंवा आता गाण्याच्या क्षेत्रातलेच आपले अरविंद गजेंद्रगडकर आहेत. आम्ही पुष्कळ वेळा सवाई गंधर्वमध्ये शेजारी बसून गाणी ऐकत असतो आणि त्यावेळेला अनेक प्रकारचे कलावंत समोर येत असतात. आणखीन अनेक जण त्यातले करेक्ट गाणं गात असतात, काही चूक सापडत नाही त्याच्यात, पण हिथं पोचत नाही. अनेक वेळेला असं होतं. तर ते हिथं पोचवायचं जे काम आहे ते ती शैली करत असते. यावा म्हणजे एक्सप्रेशन महत्वाचं. एक्सप्रेशन म्हणा किंवा त्याच्यात अनेक गोष्टी असतात, नुसतं एक्सप्रेशन असत नाही. किंवा तसं चर्पिंग ऑफ द बर्ड इज ऑल्सो एक्सप्रेशन. पण शैली ही फार वेगळी गोष्ट आहे. तर सुदैवाने माझ्या बाबतीमध्ये शिक्षण झाल्यानंतर 3-1 वर्षात मला माझी शैली मिळाली. थोडीशी ॲक्सिडेंटली मिळाली असं म्हणायला हरकत नाही, पण माझ्याकडे एक निवड क्षमता होती जात्याच. चांगलं मी निवडू शकत होतो आणि माझ्या त्या जो एक ॲक्सिडेंट माझ्यासमोर घडत होता त्याच्यात मी